मोखनड येथील बंद पडलेली शासकीय प्राथमिक आश्रमशाळा तात्काळ सुरू करा, अन्यथा विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांच्या तीव्र आंदोलनाचा इशारा. कायमस्वरूपी शाळेची इमारत उभी होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पूर्वीप्रमाणे तात्पुरत्या वर्गामधून शिक्षण तात्काळ सुरू करावे. वर्गखोल्यांसाठी जागा, आवश्यक सुविधा व स्थानिक व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी ग्रामस्थ व ग्रामपंचायत स्वीकारण्यास तयार. दिंडोरी तालुक्यातील शासकीय प्राथमिक आश्रमशाळा मोखनड ही आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिनांक 2 सप्टेंबर 2004 रोजी सुरू करण्यात आली होती. शाळेचा UDAS क्रमांक 2720409333 असून दिनांक 18 जून 2018 रोजी शाळेचे समायोजन करण्यात आले. समायोजनानंतर भौतिक सुविधांच्या अभावामुळे शाळा बंद पडली आणि तेव्हापासून परिसरातील शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे. शाळेसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्यासाठी मोखनड येथील दानशूर नागरिकांनी गट क्रमांक 20 मधील 2 हेक्टर जमीन शाळेच्या नावावर दान देण्यास संमती दिली आहे. यासाठी स्वतंत्र 7/12 ग्रामपंचायत ठराव, जमीन मालकाची संमती, दानपत्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दाखले, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल तसेच इतर सर्व आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव अनेक वर्षापूर्वी प्रशासनाकडे सादर करण्यात आलाय. मात्र सर्व कागदपत्रे पूर्ण असूनही आजपर्यंत कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. शाळेसाठी जमीन, स्वतंत्र 7/12 सर्व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असतानाही प्रशासनाकडून सातत्याने दिरंगाई होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. गेल्या अनेक वर्षापासून संबंधित विभाग, आदिवासी विकास कार्यालय प्रशासनाकडे वारंवार निवेदने, पत्रव्यवहार व पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस माहिती, समाधानकारक लेखी उत्तर अथवा पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली नाही. परिणामी आदिवासी विद्यार्थ्यांचे सातत्याने शैक्षणिक नुकसान होत असून पालक व ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. ग्रामस्थांनी स्पष्ट केले की कायमस्वरूपी शाळेची इमारत उभारण्यासाठी वेळ लागत असेल तर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून पूर्वीप्रमाणे तात्पुरत्या वर्गामधून शिक्षण तात्काळ सुरू करण्यात यावे. यासाठी वर्गखोल्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची तसेच आवश्यक स्थानिक सुविधा पुरविण्याची संपूर्ण जबाबदारी मोखनड ग्रामस्थ व ग्रामपंचायत स्वीकारण्यास तयार आहे. ग्रामस्थांचा आरोप आहे की संबंधित विभागाकडून आजपर्यंत या प्रकरणात कोणतेही समाधानकारक लेखी उत्तर, ठोस निर्णय अथवा कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. लवकरात लवकर उपाययोजना झाल्या नाही तर आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. गिरणा वार्ता न्यूजसाठी मुख्य संपादक गणेश पवार, कळवा.